ॲक्च्युली जेव्हापासून बुलेट घेतली ना त्या दिवसापासून मनात एक इच्छा होती की पुण्यावरून गावी आपल्या बुलेटवर जायचं. आता हे अंतर जवळपास 400 ते 450 किलोमीटर आहे. म्हणून जेव्हा जेव्हा घरी हा टॉपिक निघायचा त्यावेळेस घरचे निशब्द आंदोलन करायचे. पण यावेळेस मात्र काहीतरी कारण काढून मी बुलेटवर निघालो आपल्या गावी. आता मी नाशिकला का जातोय हे तुम्हाला नाशिकला पोहोचल्यावर कळेलच, पण एक छोटीशी आयडिया देतो. कसं आहे ना की जेव्हा जेव्हा मिसळचा टॉपिक निघतो ना तर त्यावेळेस नाशिकची मिसळ छान की पुण्याची मिसळ छान यावर आमचे बरेचसे वाद होतात. आमचे म्हणजे सौरभ, प्रतीक, मयूर, जोएल. आता हे सगळे कोण तर हे माझे नाशिकचे मित्र जे नाशिकवर जीवापाड प्रेम करतात. स्पेशली नाशिक, ओनली ऑन नाशिक. गुगल पण कर नाशिक. आणि ज्यांना नेहमी सिद्ध करायचं असतं की मिसळ ही फक्त नाशिकचीच. मिसळ मध्ये प्रेम आहे. हे नाशिककरांचे शब्द आहे. नाशिकचं प्रेम आहे मिसळ मध्ये. चल बाय बाय. आज निघालोय मी गावी, पण मी जात आहे नाशिकवरून कारण की नाशिकला मला एक सुप्रसिद्ध मिसळ ट्राय करायची जी प्रत्येक नाशिककराची आवडती आहे. मनसरला पोचलोय आणि मनसरला चहाचा ब्रेक घेतला छोटासा. थंडी आहे, बऱ्यापैकी थंडी आहे आणि आता चहा घेतल्यानंतर पुढचा प्रवास चालू करू. चला बाबा. हिवाळा हा नुकताच चालू झालेला त्यामुळे वातावरणामध्ये प्रचंड गारवा होता. पण आपण रायडिंग गिअर्स घातल्यामुळे एवढं काही जाणवत नव्हतं. मनसरवरून मस्त एक कडक चहा मारून पुढचा प्रवास चालू केला. तसं नाशिकला पोहोचायचं टार्गेट हे 12चं ठरलेलं, पण म्हटलं बघूया कसं जमतं ते. नारायणगावच्या जवळ पोचलोय. म्हणजे येताना नारायणगाव लागतं. मागे तो दिसतो तो नारायणगाव फाटा आहे आणि इकडे माझा सगळ्यात आवडता स्पॉट आहे हा. म्हणजे बाजूला नदी आहे तर इकडे रस्त्याच्या साईडला थांबलो होतो. सकाळचं वातावरण आहे अतिशय सुंदर आहे. म्हणजे वातावरणात सगळा गारवा होता. त्याच्या असते की रस्त्याच्या साईडला थोड्या वेळात थांबलो रिलॅक्स. आणि आता मात्र या सगळ्यांचे फोन यायला चालू झालेले, त्यामुळे मी आता कुठेही न थांबता डिरेक्टली पोहोचलो नाशिकमध्ये. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच भाई. थँक्यू. तर आता जोएल आला भेटायला. एक येत आहे. आता मयूर पण येतोय आणि सौरभ पण येतोय. जोएलला तुम्ही सगळे ओळखत असाल. जोएल आपला डान्सर आहे नाशिकमधला. नाशिकमधले तर सगळेच ओळखतात. नृत्यजीवन. जोएलला तुम्ही खूप वेळ अगोदर बघितलं जेव्हा सांदन व्हॅलीला आमची ओळख झाली होती. ट्रेकला आम्ही गेलो होतो त्यावेळेस जोएल पण तिकडे आलेला होता आणि मयूर होता आणि प्रतीक होता. सध्या आता प्रतीक तर फोन उचलत नाही येतात. ते आता बघू नंतर ते मोठं मॅटर होतं सिरियसली. तर आता वाट बघतोय मयूरची. मयूर पण येईल आता. तुमच्या नाशिकवाल्यांचा काही प्रॉब्लेम आहे का रे? म्हणजे सगळे नाशिकवाले लेट आहेत रे तुम्ही. असं पण असू शकतं कदाचित तिकडे जास्त गारवा आहे त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित लेट होतं. अरे बाबा एकदम रँडम. अरे हॅपी दिवाळी बाय. ओव्हर ऍक्टिंग की दुकान. कॅमेरा दिसला आपला असं असतं मित्राबरोबर भेटणार म्हणजे डायरेक्ट तमाशा करायचा असतं. मिसळ म्हणजे कृष्ण विजय केवी. अच्छा. काय 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 तिकडे? मिसळ, वडा रस्सा, बस एवढंच फेमस दोनच आहे. क्या बात आहे. तर आपण आता सगळे निघालो आहोत केवीला. काय फुल फॉर्म काय बोला? कृष्ण विजय. तर जी नाशिकमधली फेमस मिसळ आणि रस्सावडा वगैरे. आणि मग आम्ही सगळेजण निघालो गंगापूर रोडवर असलेल्या केवी मिसळला, म्हणजेच कृष्ण विजय मिसळला, जी बऱ्याच वर्षांपासून इकडची फेमस मिसळ आहे. खूप जुनं आहे. म्हणजे तरी 25-1 वर्ष जुनं असतं. 1900 समथिंग आहे खूप. मला माहिती पण जुनी खूप. अच्छा. कृष्ण विजय पहिले इथेच लोक खायचे मिसळ जास्त करून. हां पहिले खूप जुन्यामध्ये ते 2-3 होते ना. अंबिका, नंतर आपलं पंचवटीतलं कुठलं भगवती आणि हे कृष्ण विजय, हे 3-4 फेमस होते. बिहार होता, तुषार मिसळ होता. मिसळ हां ते तर नंतर आले. त्याच्या आधीपासून सर्व जुनी. सरोजिनी. हा मी ऐकलं सर. साधना पण आहे ना चुलीवरची. साधना खूप आत्ता आलं. साधना आलंय तिथे कसं क्रेज झालं त्याने ॲम्बियन्स बनवलं ना. बरोबर. चुलीवरची म्हणून सगळं चुलीवरचा. आईस्क्रीम पण चुलीवरचं. अरे मध्ये तर बार्बेक्यू मिसळ पण आली. हा. त्यानंतर पेरूची वाडी म्हणून तिथं पेरूची चहा पण भेटतो. म्हटलं रे काय वाद करतो. काल बघितलं मेनूमध्ये. तर ॲक्च्युली आपण मिसळचं जर नाव काढलं तर मिसळ करता 2 ठिकाण आहेत. म्हणजे पुणे आणि दुसरं म्हणजे नाशिक. तर स्पेशली नाशिक. ओनली ऑन नाशिक. जनता माफ नहीं करेगी. फक्त गुगल पण कर नाशिक. गुगल पण सांगेल. हायपर होता मला थोडीशी बाजू घ्यावी लागेल. पुण्याची मला राहायचं.
ये तो लेटेस्ट न्यूज है. ते खरं आहे, ते पुण्यामध्ये आहे. तर प्रत्येकाची वेगवेगळी स्पेशालिटी. आता आपण इकडच्या सगळ्यात जुन्या मिसळला आलो आहे, ज्याचं नाव आहे केवी कृष्ण विजय, जी खूप जुनी मिसळ आहे नाशिकमध्ये, आणि ते आपण आता ट्राय करणार आहोत. तर आता बघू काय स्पेशल आहे, काय वेगळं आहे या मिसळमध्ये. नाशिकमधील गंगापूर रोडवर असलेली ही केवी मिसळ म्हणजेच कृष्ण विजय मिसळ जवळपास 25 वर्ष जुनी आहे. मसाल्यांनी भरपूर असलेला आणि घमघमाट देणारा मिसळचा रस्सा, खानदेशी भाषेमध्ये तर्री आणि कुरकुरीत असलेलं फरसाण, यामुळे इकडच्या मिसळची मजाच वेगळी आहे. बसण्याकरता इनडोर आणि आउटडोर असा प्रशस्त आणि स्वच्छ एरिया, या सगळ्यांमुळे ही मिसळ म्हणजेच केवी मिसळ नाशिककरांची मात्र फेवरेट मिसळ आहे. तर इकडची मिसळ म्हणजे एका याच्यामध्ये तुम्हाला उसळ आली आहे, इकडे तर पाव आहेत, दही दिलं यांनी, निंबू आणि पापड दिलाय छान, आणि इकडे तर तर्री दिली, रस्सा रस्सा आणि त्या पापडचा बनवतो आणि मसाला पापड, मसाला पापड. तर ॲक्च्युली खानदेशमध्ये तुम्ही जेव्हा पण येतात ना, तर इकडच्या लोकांना तर्री खूप आवडतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये शेवभाजी असू द्या किंवा कोणते पण असू द्या, तर्री ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे इकडे. त्यामुळे इकडच्या जी मिसळ आहे, या मिसळमध्ये तुम्हाला तर्री मिळते स्पेशली. तर आपण आता तर्री पण ट्राय करू थोडीशी, पण तिखट नाही पाहिजे. तिखट आहे, तिखट आहे थोडी घे, ज्याला जास्त तिखट लागतो तरी टाकून खातो. बरोबर. मिसळ म्हणजे अगदी असं म्हणजे सिम्पल आहे, कारण त्याच्यामध्ये अशी काही सजावट नाही आहे. म्हणजे ज्या प्रकारे बाकी ठिकाणी मिसळमध्ये असतात ना, सगळे लाडू पेढे सगळे दिलेलं असतं, मिसळ सोडून सगळं असतं, तर तो प्रकार नाही इकडे. मिसळ म्हणजे मिसळमध्ये प्रेम आहे. हे नाशिककरांचे शब्द आहे, नाशिकचं प्रेम आहे मिसळमध्ये. पण बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेस आपण मिसळ खातो ना, तर अशा मिसळ सोडून बाकी सगळं असतं. म्हणजे गुलाबजाम, त्याच्यानंतर जिलेबी, सजवलेली मिसळ. आजपासून नंतर बोलणार नाही, पुण्याला मिसळ मिळते. हे सही बात आहे. पुण्याला काय असतं, भाजीपोळी असतं, एक नंबर, भाजीपाव खूप भारी. पुण्याला आय थिंक ब्रेड पण येतं ना, कोल्हापूरला. हां कोल्हापूरला ब्रेड. त्याच्यात वाटाणे पण टाकतात कोण कोण. इकडे मुंबईची मिसळ नाहीच ॲक्च्युली, वाटाणे बिटाणे त्यांनी ती बनवलेली कॉन्सेप्ट आहे. फरसाण टाकतं पुण्याच्या फरसाण. फरसाण रस्ता असतो तो. हां. मिसळ रस्ता नाही. जाऊ दे बिचारा पुण्याचा आहे, एवढं नका बोलू. पुण्यामध्ये आपल्याला पर्सनलमध्ये DM करायला लागतील. कोल्हापूरला जर तू गेला ना, तर कोल्हापूरला वडापाव बरोबर तुला ब्रेड, त्याच्यानंतर मिसळ बरोबर ब्रेड, मोस्टली सगळ्यासोबत ब्रेडच येतात. हां. चिकन किंवा ज्यावेळेस मटण आपण खातो ना, तो जो अरोमा असतो मसाल्याचा, तो पूर्ण अरोमा याच्यात लागतं. इतकीच मिसळ घट्ट आहे, बाकी ठिकाणी ना पाणी जास्त लागतो. हां काय, इतकी घट्ट आहे, खायला मजा येते. ग्रेव्ही, थिक ग्रेव्ही बोलतोय आम्ही, लक्ष द्या. सौरभ जेवढी इन्फॉर्मेशन मिसळच्या अगोदर देत होता, मिसळ आल्यानंतर सौरभ गप्प झाला आता, कारण पूर्ण कॉन्सन्ट्रेशन मिसळवर. हां, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन मिसळवर. आणि अशा प्रकारे काही वेळाकरता ब्लॉगिंग बंद करून आम्ही सगळे या मिसळवर तुटून पडलो. तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. नाशिककरांचा हे जे प्रेम होतं, मिसळचं प्रेम, हे सगळं तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शेअर करा. खूप सारे कमेंट्स आणि लोकांसोबत शेअर करा. आठवतलं ज्वेलला झोपायची वेळ झाली, मिसळ जड झाली. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर अजून अशा व्हिडिओकरता चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब.